ज्यावेळेस अवकाळी पाऊस म्हणजे अजूनही चालू आहे, मेपासून सुरू झालेला पाऊस 7 जून सुरू झालेला आहे तरी थांबलेला नाही आहे. आणि मे महिना तसा जर बघितला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा काढण्याचा सीझन असतो आणि त्या सीझनमध्ये मग तो कांदा शेतात म्हणजे जमिनीत असेल किंवा जमिनीच्या वर काढलेला असेल किंवा साठवणूक केलेला असेल, शेवटी शेतकऱ्याचा तो कांदा आहे, शेतकऱ्याचं ते उत्पादन आहे आणि ते पावसामुळे भिजलं आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असेल, कलेक्टर असेल, या सगळ्यांना पत्र देऊन हीच मागणी केली होती की कांदा ज्या स्थितीमध्ये असेल, मग तो शेतात असेल, शेतामध्ये आतमध्ये असेल किंवा चाळीमध्ये म्हणणार नाही मी, परंतु शेतकऱ्यांकडे बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी शेतामध्ये त्याच्या पोळी घालून साठवून ठेवलेला होता. परंतु पाऊस एवढा प्रचंड झाला आहे आणि त्यामुळे तो केलेला कांदा किंवा साठवणूक केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला, नष्ट झाला. आणि अशा शेतमालाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. परंतु सरकार अजूनही त्याची दखल घेत नाही. परंतु पाठीमागे त्यांनी म्हणजे कृषी मंत्री बोलले होते की जो कांदा जमिनीच्या आत आहे त्याचा तर नाश झाला आहे, परंतु जो याच्यावरती आहे शेतामध्ये म्हणजे वाफ्यामध्ये आहे अशा शेतमालाचे पंचनामे करावे. परंतु जे पोळ घातलेले कांदे होते त्याचा काही पंचनामा मला झालेला दिसत नाही. तरी सरकारला माझी या निमित्ताने विनंती की कांदा शेताच्या बांधावर असो नाही तर शेतामध्ये असो, त्याचं नुकसान पावसाने मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि आपण पाठीमागे बघितलं की माल एका बाजूला कांद्याचा भाव खूप गडगडला, आज ठीक आहे उत्पादन हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याकडचा जो कांदा आहे तो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या काळात आला, बाजारभाव गडगडले, आज थोडेसे बाजारभाव वाढलेले. परंतु शेतकऱ्याचं वर्षाचं नुकसान हे उन्हाळ कांद्याच्या निमित्ताने पावसाने केलं आहे, तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.